नमस्कार मित्रांनो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या हजारो शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. मित्रांनो, संच मान्यतेचे नवीन निकष लागू झाले आहेत का? 2007 आणि 2009चा GRची पुन्हा अंमलबजावणी सुरू झाली आहे का? प्रॅक्टिकल बॅच 20 ऐवजी 30 विद्यार्थ्यांची करण्यात आली आहे का? 45 मिनिटाचा तास 40 मिनिटाचा करण्यात आला आहे का? यामुळे शिक्षक अतिरिक्त होणार का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र पोर्टलवर भरती कधी सुरू होणार? मित्रांनो, या सर्व प्रश्नांवर विधान परिषदेत सविस्तर चर्चा झाली असून शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. चला तर या चर्चेतील प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा नोंदीच्या आधारे आपण समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. आपण पाहत आहात आपल्या शिक्षण विषयक अपडेट्स देणारे चॅनेल पाटील हब. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राचार्य, व्यवस्थापन तसेच पवित्र पोर्टल भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो, विधान परिषदेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या संच मान्यताबाबत लक्षवेधी उपस्थित करण्यात आली. या चर्चेत अनेक सदस्यांनी शासनाच्या नव्या ऑनलाईन संच मान्यतेच्या प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. आपण त्या संबंधीची क्लिप पाहू शकतोय. चला तर मित्रांनो, पाहू की चर्चेतील प्रमुख मुद्दे नेमके कोणते होते. सदस्यांनी सांगितले की 1976च्या शाळा संहितेनुसार अनेक वर्षे कनिष्ठ महाविद्यालयाची संच मान्यता दिली जात होती. मात्र 4 जुलै 2007 आणि 24 फेब्रुवारी 2009 या रोजी वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न व स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयासाठी विद्यार्थी संख्येबाबत शासन निर्णय काढण्यात आला. या दोन्ही शासन निर्णयांना नंतर स्थगिती देण्यात आल्यामुळे त्यानंतर पुन्हा 1976च्या निकषानुसार संच मान्यता दिली जात असल्याचा मुद्दा सभागृहात मांडण्यात आला. परंतु 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन संच मान्यतेच्या प्रक्रियेत अचानक मोठे बदल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. मित्रांनो, त्यामध्ये प्रतितुकडी विद्यार्थ्यांची संख्या 45 वरून 40 करण्यात आली. प्रात्यक्षिक बॅच 20 ऐवजी 30 विद्यार्थ्यांना गृहीत धरण्यात आली. 45 मिनिटाच्या तासिकाऐवजी 40 मिनिटाची तासिका गृहीत धरण्यात आली. सदस्यांनी यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता व्यक्त केली. मित्रांनो, विशेष म्हणजे पूर्णवेळ, अर्धवेळ आणि CHB शिक्षकांच्या नोकऱ्यांवर परिणाम होईल अशी चिंता सभागृहात व्यक्त करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयासाठी आणि हायस्कूलांची संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांसाठी असलेल्या विद्यार्थी संख्येतील तफावत दूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. मित्रांनो, यावर शिक्षण मंत्री यांनी अधिकृत उत्तर दिले. शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं की राज्यातील शिक्षक प्राध्यापक नोकरीपासून त्याच्यावर गदा येणार नाही याची शासन त्या ठिकाणी काळजी घेईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय शासनाच्या वतीने त्या ठिकाणी केले जातील. मंत्र्यांनी स्पष्ट केले की शासनाने कोणतेही नवीन नियम तयार केलेले नाहीत. शिक्षण मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2012च्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकसाठी 20 ते 40 विद्यार्थ्यांची बॅच नमूद आहेत. त्यामुळे शासनाने सरासरी 30 विद्यार्थी गृहीत धरले आहेत. तसेच 4 जुलै 2007च्या तरतुदीनुसार 11वी आणि 12वीचा प्रत्येक तासिकेचा कालावधी 40 मिनिटाचा गृहीत धरला आहे. शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट आश्वासन दिले की या प्रक्रियेमुळे कोणताही शिक्षक नोकरीपासून वंचित राहणार नाही. तसेच कार्यरत शिक्षकांचे समायोजन करून विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले जातील. पुढील चर्चेमध्ये परत प्रश्न उपस्थित केले. सदस्यांनी विचारले की जर संच मान्यतेचे निकष अंतिम नसतील तर आतापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या संच मान्यतेचे स्वरूप काय आहे? RTEच्या मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थ्यांची संख्या निश्चित असताना राज्य शासनाने वेगळे निकष का स्वीकारले? 14 मार्च 2024च्या निर्णयाची फेरविचार केला जाणार का? असे प्रश्न आमदार अभिजित वंजारी यांनी विचारले. त्यामध्ये ग्रामीण व दुर्गम भागातील कमी पट संख्या असलेल्या
कनिष्ठ महाविद्यालयासाठी स्वतंत्र निकष ठेवले जाणार का? प्रयोगशाळांमध्ये 20 विद्यार्थीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसह प्रात्यक्षिक घेणे शक्य नसल्याची मुद्दाही सभागृहात मांडण्यात आला. तसंच पवित्र पोर्टलबाबत महत्त्वाची माहिती सुद्धा देण्यात आली. सदस्यांनी स्पष्ट केलं की संच मान्यता पूर्ण झाल्याशिवाय रोस्टर तपासणी होऊ शकत नाही. रोस्टर पडताळणी झाल्याशिवाय पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करता येत नाहीत. म्हणून संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर संस्थांना रोस्टर पडताळणीसाठी पुरेसा वेळ देऊन पवित्र पोर्टलची मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं. शिक्षण मंत्र्यांनी सांगितले की सर्व संच मान्यताची तपासणी पूर्ण करून साधारण 1 महिन्याच्या आत अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर पवित्र पोर्टलची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल. तसंच मित्रांनो, काही महत्त्वाचे मुद्दे ही मांडण्यात आले. सभागृहात संच मान्यता वेळेत न मिळाल्याने शिक्षक भरती उशिरा होते अशी तक्रार करण्यात आली. त्यावर शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं की आता संच मान्यता पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे केली जात असून भविष्यात विलंब कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल, असं उत्तर शिक्षण मंत्र्यांनी दिलं. याशिवाय भूतकाळातील कथित गैरप्रकाराची चौकशी सुरू असून आवश्यकतेनुसार संबंधितांवर कारवाई सुद्धा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले. मित्रांनो, या सर्व घडामोडीचा एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे संपूर्ण चर्चेत विरोधी सदस्यांनी संच मान्यतेच्या बदलामुळे शिक्षकांवर होणाऱ्या परिणामाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तर शिक्षण मंत्र्यांनी शासनाने नवीन नियम केले नसून जुन्या तरतुदीची अंमलबजावणी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही आणि संच मान्यता पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे सभागृहात आश्वासन दिले आहे. ही होती विधान परिषदेत झालेल्या चर्चेची अधिकृत माहिती. मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसंच आपल्या मित्रांपर्यंत ही लिंक शेअर करा आणि शिक्षणविषयक अधिकृत अपडेटसाठी आपल्या पाटील हब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, खाली दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन प्राप्त होईल. लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.